सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे तालुका पेणचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ 29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना रायगड जिल्हा अध्यक्ष महानगरपालिका पनवेल श्री रामदास शेवाळे साहेब होते। प्रमुख पाहुणे म्हणून महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद कारपाटील हे होते। या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने चित्रकला, हस्तकला आणि रांगोळी प्रदर्शन आणि विज्ञान प्रदर्शनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। एकापेक्षा एक सरस रांगोळ्यांनी मान्यवरांचे मन विद्यार्थ्यांनी जिंकले। विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रतिकृती तयार केल्या होत्या। दैनंदिन जीवनात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे लहानगे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत असं वाटलं। हे सर्व पाहून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खूप तयारी केल्याचे दिसून आले। यानंतर दीपप्रज्वलनाने पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक MT पाटील सर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघना म्हात्रे यांनी अतिशय सुरेख आणि ओघवत्या शैलीत केले। यानंतर स्वागत गीत आणि सत्यम शिवम सुंदर हे गीत झाले। तसेच छत्रपती शिवरायांच्या अंगावर रोमांच उभे राहणारे नृत्य सादर झाले। एका लहानग्या मुलीने झकास लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळवली। विद्यार्थ्यांचे लेख असलेल्या ज्ञानज्योती या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात रामदास शेवाळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईलवर गेम न खेळता क्रीडांगणावर खेळ खेळावेत, इंटरनेट, टीव्ही यांच्यापासून दूर राहून अभ्यास करावा असं आवाहन केलं। प्रमुख पाहुणे मिलिंद कारपाटील यांनी प्रदर्शन आवडल्याचे सांगून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। तसेच स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याने तसेच त्यांना एक व्यासपीठ मिळत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन होणं गरजेचं आहे असंही सांगितलं। तसेच त्यांचे वडील कैलासवासी गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रावे शाळेला 20 पुस्तकं भेट दिली। तसेच वाचाल तर वाचाला संदेश विद्यार्थ्यांना दिला। रावे गावात पूर्वी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या। विद्यार्थ्यांनी चिखल आणि पाण्यातून पायपीट करून खडतर असे शिक्षण घेतले। गावातील विद्यार्थी शिकले पाहिजेत, त्यांना शिक्षण घेण्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून 1992 साली हायस्कूल झाल्याने रावे गावात शिक्षणाची गंगा आणली। विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनी देखील शिक्षण घेऊ लागल्या असे ग्रामस्थांनी सांगितले। चेअरमन RB पाटील साहेब, उपाध्यक्ष GA पाटील साहेब, मुख्याध्यापक SR शेंडगे याचबरोबर मंचावरील उपस्थित काही ग्रामस्थ आणि मान्यवरांची समायोजित भाषणं झाली। डॉक्टर MS पाटील, अरुण पाटील, सौलता जांभळे, डॉक्टर सौ प्रमिला माळी घरत याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ उपस्थित होते। यानंतर वर्षभरातील क्रीडा सामने, चित्रकला, हस्तकला, रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांना आणि विद्यार्थी प्रतिनिधी पारस पाटील आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी दिया पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। शिक्षक, पालक आणि सर्व विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत हे या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून दिसून आले। या कार्यक्रमाला विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती। महामुंबई चॅनलचा मिलिंद खारपाटील, रावे, पेण। माझ्या प्रकल्पाचे नाव आहे रॅपिंग राफ्टिंग। आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीमध्ये आधुनिक कलम करून आपण जास्तीत जास्त बिझनेसमधून घेऊ शकतो। त्यासाठी मी रॅपिंग राफ्टिंग या पद्धतीचा वापर केला आहे। या ठिकाणी झाडाचे कलम करून त्यास प्लास्टिकच्या आच्छादनात ठेवल्यास त्यावर वातावरणातील धूप तयार होते व कलम अंकुरित होते। प्राथमिक अवस्थेत वनस्पती अंकुरित होत असताना त्यावर अनेक प्रकारच्या जीवजंतू व बुरशीचा प्रभाव पडत असतो। रॅपिंग पद्धतीने या सर्वांवर आळा बसून कलम जगण्याचे प्रमाण 90% इतके होते। थोडक्यात सांगायचे तर सदर प्रकल्प आधुनिक शेतीसाठी खूप महत्त्वाचा आहे। धन्यवाद। महामुंबई चॅनलचे संपादक आदरणीय मिलिंद कारपाटील साहेब, त्यानंतर या कार्यक्रमात शाळा सुरू करायची ही संकल्पना या गावातील शिक्षणप्रेमींनी दादासाहेबांच्या जवळ बोलून दाखवली आणि दादांनी ताबडतोब त्यांच्या या कल्पनेला मित्र, आपल्या शाळेचा विद्यार्थी जेव्हा राष्ट्रीय पातळीवर काहीतरी कर्तृत्व गाजवतो, आपल्या गावाचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या विभागाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव जेव्हा उंच करतो तेव्हा कुणाचंही म्हणतात ना वर भरून। आई ही कोण असते? एक जननी आहे। आई ही एक माता आहे आणि ज्यावेळी आई ही तिची गुरु आहे, ज्यावेळी जन्म आई ती गुरु आहे। ही गुरु का म्हटलं तर जर जन्म आईने दिला असं तुम्हाला गुरु दिसलं नसता, परंतु आई ही गुरु आहे, परमेश्वर एक गुरु आहे
तसंच 3 नंबरचं मी तुम्हाला सांगतो, वडील हे आपल्याला हाताला धरून फिरवलं जातं, ते गुरु आहे. आणि हे शिक्षण देतात हे गुरु आहे. त्यातले हे गुरु आहे. आणि हे गुरु असतात तर आपण पुढे जाऊ. पण ही तुम्हाला मला जामर लावलं, परंतु मोबाईल बंद आहे. मला अति आनंद झाला, कारण सांघिक खेळ, फुटबॉल, क्रिकेट हे सगळी मुलं आहेत ना, मोबाईलवर क्रिकेट खेळतात. बाकी छोटे मोठे खेळ ठीक आहे, क्रिकेट सुद्धा मोबाईलवर खेळतात. तर मग ह्यांची शारीरिक क्षमता वाढण्याची संधी कसते. म्हणून मला अंदाज झाला की माझा मोबाईल बंद आहे. तर माझ्या ह्या सहकारी बालकांना, मित्रांना माझी विनंती राहील आहे, तुम्ही वयाने छोटे असाल पण ह्या देशाचं भविष्य आहे, तरी मी तुम्हाला विनंती करेन की शारीरिक खेळ करा. शारीरिक खेळ आपल्याला खेळ हे खेळणं गरजेचं आहे.